रात्रीचं पिठलं उरलं होतं थोडंसं, त्याचे धपाटे बनवायचे होते म्हणून मी ते गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ घेतलं, थोडंसं हळद मीठ तिखट धने पावडर जिरे पावडर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो टाकला. हे मळून झालं. ऋषी बघा स्टूल घेऊन आला तिकडून आणि पुन्हा हॉलमध्ये गेला तर जाताना रिकामा नाही, काचेची बाटली घेऊन गेला. मी बघितलंच नव्हतं, आवाज आला तुटलेला म्हणून मी धावत गेले, बघितलं तर काचेमध्ये एकदम उभा राहिलेला होता. मी जर वेळेत गेले नसते त्याच्या पायामध्ये घुसला असता. आणि नंतर परत किचनमध्ये आले, पीठ वगैरे मळून घेतलं, त्याला घेऊन आले पण तो काही थांबलाच नाही. आणि परत एका रुमालाला ओलं केलं, त्याच्यावरती छान धपाटं थापून घेतलं, त्याच्यावरती स्माइली काढली. मला वाटलं ऋषी खाईन पण त्याने काही खाल्लंच नाही. मग मीच नाश्ता केला. तर 10:30 वाजले होते मला नाश्ता करायला. त्याला चिप्स दिले, मग त्याने चिप्स खाल्ले. आणि आता रुद्रच्या शाळेला सुट्ट्या लागून बरेच दिवस झाले होते आणि त्याची बॅग आणि बूट तसेच राहिलेले होते धुवायचे, तर ते पण मी इथे धुवून घेतले. आणि आता उन्हाळा आहे तर चांगली बॅग आणि बूट सुकतात त्याचे. आणि नंतर बघा आज कसं पावसाचं वातावरण झालं. सकाळी तर ऊन होतं पण नंतर दुपारच्याला पावसासारखं वातावरण झालं, पाऊस पण आला होता थोडासा. आणि मशीनला पण ऋषीचे टेडी लावले होते. आणि नंतर हे केलं, भाजी निसायला घेतली तर ऋषी काही निसू